विघ्नहर्ता गणरायाला वंदन करून श्री नटेश्वर रंगदेवते चरणी लीन होऊन श्रीदेवी ब्राह्मणी व श्रीदेवी सातेरी देवीच्या चरणी नतमस्तक होऊन आणि उपस्थित नाट्य रसिकांना त्रिवार मानाचा मुजरा करून शिशिरोत्सवा प्रित्यर्थ तरुण हौशी नाट्य मंडळ खुटवळ सानंद सादर करीत आहोत कमलाकर बोरकर लिखित संगीत प्रधान शिवकालीन 3 अंकी ऐतिहासिक नाटक वेंकोजी वाघ। दिग्दर्शक श्री संजय मंगेश परब, सहाय्यक दिग्दर्शक श्री राजन वसंत नाईक, कुमारी वैष्णवी नाईक, विशेष नाट्य मार्गदर्शन व सहाय्यक श्री रुपेश नारोजी, संगीत दिग्दर्शक श्री विश्वास गणपत मेस्त्री, तबला साथ श्री अर्जुन उर्फ बबन लक्ष्मण आरोंदेकर, ढोलकी विठ्ठल अशोक मेस्त्री, पार्श्वसंगीत श्री निलेश मोहन नाईक, रंगभूषा रंगमहर्षी श्री जितेंद्र विठ्ठल परब, ध्वनी संकलन मंगलमूर्ती साउंड सर्व्हिस दोडामार्ग, नेपथ्य प्रकाश योजना व रंगमंच व्यवस्था गुरुप्रसाद रंगमंच, नाटकाचं छायाचित्रण श्री आनंद गावस, ऑर्गन श्री केदार मिस्त्री, कलाकार छत्रपती शिवाजी श्री राजाराम संभाजी नाईक, नेताजी श्री रामचंद्र यशवंत नाईक, मानाजी श्री विश्राम बाबलो नाईक, बहिरजी श्री दयानंद लाडू नाईक, काळोजी श्री जानजी गोपाळ नाईक, पोपटराव कुमार दत्ताराम प्रकाश नाईक, इम्रान खान श्री शशिकांत सखाराम वाडेकर, फाजल खान श्री बुधाजी रामा नाईक, डरपुक खान श्री आत्माराम विष्णू मेस्त्री, मैना सौप्रीतम गवंडी। मराठा शिपाई व मुसलमान शिपाई विघ्नेश नाईक, तन्मय नाईक, नंदन वाडेकर, प्रशांत नाईक, फोंडू सावंत, सुजत नाईक, श्री नाईक, पोवाडा विश्वास मेस्त्री आणि वेंकोईच्या तडफदार भूमिकेत श्री दीना मधु नाईक। रंगदेवता रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून सानंद सादर करीत आहोत 3 अंकी संगीत प्रधान शिवकालीन ऐतिहासिक नाटक वेंकोजी वाघ, वेंकोजी वाघ, वेंकोजी वाघ।
अभी तक मरघट आया नहीं, वक्त खत्म होता जा रहा है, लेकिन धर्म योजे का अभी तक पता नहीं। ये मराठी लोग दिखने में सीधे साधे लेकिन बहुत चालाक होते पायल। जहाँ पंधाने आपल्याला या कामगिरी पाठविलंय ते आपल्यावर असलेल्या विश्वासाने, तेव्हा बादशाहाचा विश्वासघात न करता एकट्या महिन्याभरात रोहिणेश्वर झालंच पाहिजे। पण फक्त रोहिणेश्वर सरकणार नाही तर सोबत त्या सह्याद्रीच्या उंदराला शिवाजीला हे जेल बंद करून बादशाह हजर करणार। लेकिन जो शिवाजीला पकडत तेवढं सोपं काम नाही।
आपण फक्त रोहिणेश्वर काबीज करायचं. त्याच्यावर फडकत असलेला भगवा छेटा खाली खेचून आपला 4 ताना फडकून सरळ दिल्लीची वाट धरायची. नहीं, हरगिज नहीं फाजल, मैं खाली हाथ दिल्ली नहीं जाऊंगा. मराठ्यांचा राजा बंदिवान करीन तेव्हा बादशाहला तोंड टाकीन. ये इमरान खान जवान का सच्चा है, जैसा कहूंगा वैसा ही करूंगा. जब तक मेरा हाथ मजबूत है तब तक किसी की हिम्मत नहीं होगी या इमरान को रोकने की. आपल्या पराक्रमाबद्दल आमची पूर्ण खात्री आहे तू, पण आपला निश्चय चांगला आहे. पण तेव्हाच तो खतरनाक पण आहे. कारण शिवाजी बहुत चालाक आहे. प्रत्येक वेळी उलटी चाल चालून आपल्याला फसवीत आला आहे. तेव्हा चुप रहा फाजल. आता त्यांचे उलटे सुलटे डाव माझ्या लक्षात आले आहेत. आम्ही कुछ काम नाही यावेळी आम्ही उलटी चाल चालून डाव त्या शिवाजीवर उलटविणार आणि त्याला काही बिघडणार. एकदा शिवाजी आमच्या ताब्यात आला की सगळे मरगटचे बादशाहांना शरण आलेच म्हणून समजा. त्याला तिच्या दिशेकडे आणि नंतरच आत पाठवा. फाजल जरा सावधगिरीने बोला त्याच्याबरोबर. त्याच्या मनात असेल की त्याला बुकू द्या, पण आपले एकही खास बात त्याला कळता कामा नये. इसकी फिकर नाही करणार खान साहब. आपलं कारक त्याला गुप्त ठेवून त्याला पोपटासारखा बोलता करू आपण. क्या नाम है तुम्हारा? काळोजी जेठे. हमें मिलने का ताल्लुक केवळ आपल्याला मदत करावी म्हणून खान साहेब. अच्छा अच्छा, तो तुम लोग हम लोगों को मदद करने यहाँ आया है. माझ्यावर विश्वास ठेवा खान साहेब. तुम्हाला मदत करण्याशिवाय दुसरा कुठला स्वार्थ मला साधायचा नाही. तू मराठा, आम्ही मुसलमान. तुमचं आमचं पिढ्या पिढ्या वय असं असताना तू आम्हाला मदत करणार, यावर विश्वास कसा ठेवायचा आम्ही? आपली शंका रास्त आहे खान साहेब, पण तरी सुद्धा अंतरीच्या तळमळीने सांगतो, आपण माझ्यावर विश्वास ठेवा. त्या शिवाजीने माझा अपमान केला, त्या अपमानाचा सोड म्हणून शिवाजीला बंदिस्तान करण्याचा विडाव उचलला या काळोजीने, आणि त्यात मला आपली मदत हवी खान साहेब. ऐसी बात है तो तुम्हें मदद जरूर मिलेंगी. इतना ही नहीं तो शिवाजीला तो पकडून दिलास तर आमचे जहापन्ना तुला मोठा बक्षीस देतील. एवढा मोठा बक्षीस की जिंदगीभर तू याद करते रहेंगे काळोजी. तसं झालं तर माझ्यासारखा भाग्यवान मीच. आता मी काय सांगतो तिकडे नीट लक्ष द्या खान साहेब. शिवाजी उड्या मारतो तो फक्त नेताजी पालकर, तानाजी मालुसरे आणि येसाजी कंक यांच्या जीवावर. तेव्हा त्याच्या त्या 3 साथीदाराचा बंदोबस्त प्रथम करावा लागेल आपल्याला. एकदा का त्याचे ते मदत मस्त साथीदार जेरबंद झाले की शिवाजी सरळ येऊन बादशाहला शरण आलाच म्हणून समजा. लेकिन काळोजी, हे शिवाजीचे साथीदार सुद्धा त्यांच्यासारखे हुशार आहे. त्यांना जेरबंद करता करता ते आपल्याला जेरबंद करणार नाही. कशावरून? कारण शिवाजी बहुत चालाक आहे. प्रत्येक वेळी उलटी चाल चालून आपल्याला फसवीत आला आहे. तेव्हा शिवाजीच्या चातुर्याबद्दल शंकाच नाही, पण काळोजी सुद्धा काही कच्च्या गुरुचा केला नाही. म्हणून म्हणतो खान साहेब, माझ्यावर विश्वास ठेवा. त्या शिवाजीची गुप्त बातमी मी तुम्हाला जातीने येऊन सांगेन. मग पहा, येत्या महिन्याभरात शिवाजी गिरफ्तार झालाच म्हणून समजा. शाबास काळोजी, आम्ही आहात खुश आहात तुमच्यावर. आपल्यासारखा जिगरी दोस्त आम्हाला मिळाल्यानंतर आणखी काय पाहिजे? तेच तर सांगतो खान साहेब, पण आपण फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. प्रथम वाट लावू त्या नेताजी पालकराची. ठीक आहे फाजल, तुम्ही काळोजी सोबत पुढे चला आणि आपल्या गुप्त बैठकीची राहुटी दाखवा. काळोजी, या पुढे तुम्ही आम्ही दोस्त, पण या दोस्तीत कधी दग्याचा शक आलाच तर मग आम्ही तुमची सुद्धा गय करणार नाही. ध्यान धरा, दोस्त के लिए दिलदार और दुश्मन के लिए नंगी तलवार आमचा बाण आहे. विश्वासाचा विश्वासघात होणार नाही खान साहेब. मग येऊ मी आता. या फाजल, राहुटी दाखवल्यानंतर त्यांचे शस्त्र त्यांना परत करा. जा तुम्ही.
या कैसी है ये मरगोठों की औलाद, मामूली बात पर भड़क जाते हैं और अपने ही भाई बंदों को मिट्टी में मिलाने को तैयार होते हैं। अतः तौबा तौबा, इन लोगों से संभल कर रहना ही अच्छा है। आता काळोच्या रूपानं आम्हाला योग्य वाटाडा मिळाला आहे, मग हा मुलूक सरकाराला कितीशी देर लागणार? ओ हरामजादे की है हिम्मत, चलो फादर को बोलो आगे बढ़ने की तैयारी करो, चलो। नमो नम्रते
गाऊ शिवप्रभूची गाथा, गाऊ शिवप्रभूची गाथा. भवानी मातेचा आशीर्वाद ठेवू. शिवबाने अवघ्या काही मावळ्याविषयी तोरणा किल्ल्यावर स्वराज्याची शपथ घेतली. आई भवानीचा आशीर्वाद घेतला आणि आई भवानी मातेचा संबळ वाजायला लागला. उदे गांबे आई भवानी तुळजापूरची आई, उदे ग भवानी आई भवानी तुळजापूरची आई, माहुरगडची आई रेणुका माऊली माझी, माहुरगडची आई माझी तुळजापूरची भवानी माते गोंधळाला याव, तुळजापूरची भवानी माते गोंधळाला याव, कोल्हापूरची महालक्ष्मी गोंधळाला याव, कोल्हापूरची महालक्ष्मी गोंधळाला याव, कोल्हापूरची महालक्ष्मी गोंधळाला याव. उधे 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 ग अंबाबाई माझे गोंधळाचे आई, उधे ग अंबाबाई माझे तुळजापूरचे आई, तुळजापूरचे आई माझे तुळजापूरचे आई, तुळजापूरचे आई माझे तुळजापूरचे आई. अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. मराठा ते तुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा हे ब्रीद सार्थ केलं. आया बहिणींची अब्रू वाचवली. म्हणूनच अशा त्या शतकर्त्या शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. गो ब्राह्मण प्रतिपालक शिवछत्रपती महाराज की कमाल झाली. मी एवढा पुढे आलो तर या बाईचा अजून पत्ता नाही. झाली ही बाईची जात एकदम लबाड हो लबाड. हा हा म्हणता बसवणार, क्षणात रडवणार तर क्षणात तूच करणार. साप जसा बेडकीला गिळतो ना तसा बऱ्याच बाया हल्ली बाप्यांना गिळू लागल्या आहेत. आणि मी म्हणणारे हे 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 पुरुष त्याचे पायी दिसली का त्यांच्या पाठोमाग जातात आणि बाईला बघितल्याबरोबर थंडगार होतात आणि आपल्या जानी दोस्ताला विचारतात. मग तो दोस्त खड्ड्यात गेला तरी चालेल. बाई म्हणेल ती मग यांची पूर्व दिशा. बाई पुढे चालणार ऐटीत महाराणी सारखी आणि हे हुजऱ्या फालदार झोपड्यासारखे मागून. ते सांगणार तशीच वागणार, ती देणार तेच खाणार. मग काय सोपू त्यांची ती बाई जरी घरात बायको असली तरीही. अरे असल्या असल्या ह्या फटक पाण्यापासून काही फायदा नाही. तरी कुत्र्यासारखी यांच्या मागोमाग फिरत राहणार. आता मी हसतोय खरा पण माझी हालत तशीच झाली आहे. त्या बहिणीला बघितल्या बरोबर मलाही काही होत आहे. विचारू नका. त्यात पडलं शिपाई गडी. वेळात वेळ काढून भेटा म्हटलं तरी काही जमत नाही. आता ती पलीकडच्या वाटेने येताना दिसली म्हणून मी अलीकडच्या वाटेने झपाझप झपाझप पावला टाकत असा आलो. पण कुठे आहे का तिचा ठाव ठिकाणा? कौन हो तुम? पिता चलने का आता नहीं क्या? अरे सारे फुलट्या आमच्या मुलकातून आम्हाला विचारतो कोण आहे म्हणून. अरे सरळ चलने को नहीं आता तुमको, हमको विचारते है हम कौन? वारे तुझे सीधा बोल.
वाकडा बोलू नकोस. डरपोक खान म्हणतात मला. उलटा सुलटा बोलतील तर या माझ्या तलवारीनं कायमचा उलटा करून टाकेन तुला. अरे वा रे तुझी. आता सरळ जातो कर दाढीवाला बोकडा का दाढी चाटून हातात देऊ तुझी. या अल्लाह, मेरे दाढ़ी को मत हाथ लगाओ, फिर हमारा गुस्सा बढ़ेगा. ये दाढ़ी हमारी अमानत है, समझे? हा, समजे समजे. तुम्हा यवनांना मी चांगला ओळखून आहे. पण काय रे मिया, हा इकडे असा धडपडत का होता. सीधा बोल, सीधा बोल. इकडे धडपडत नव्हतो, असा फिरत फिरत आलो. कुठे कूच दिसतंय काय ते पाहत होतो. काय रे दाढीवाल्या, तुम्ही यवनलो दिवसभर काही ना काहीतरी इकडे तिकडे शोधित असतात. अरे यार, अल्लाह ने आंखें किस लिए दिए हैं? देखने के लिए ना. म्हणून तर आपण सारखा शोधित असतो, मोजीत असतो. पण इकडे तसं काही आपल्याला दिसतच नाही. अरे असं हवंय तरी काय तुला. तुमच्या त्या बादशाने आमच्या मुलखावर नजर वळवली हाय. हा, पण याद राखा, आमच्या वाटेला येण्याचा प्रयत्न कराल ना तर मुंडकी झडावं लागणार नाही, आधीच सांगून ठेवतो. अरे भाई, तू एकदम मुंडकी उडवायला निघाला. खाली पेट भरण्यासाठी हम शिपाईगिरी करता है, बाकी तुम्हारी हमारी दुश्मनी नहीं. अच्छा, आता आलं माझ्या ध्यानात. म्हणजे तुला छोकरी पाहिजे तर. हाँ, अभी कैसा बोला. अरे यार, 4 महीना हो गया दिल्ली छोड़ के. बीवी उधर, हम इधर. कैसा दिन बीतेगा यार. रात को उनकी बहुत याद आती है. इकडे कुठली छोकरी माझ्या तोंडाकडे सुद्धा बघत नाही. अरे आधी आयण्याचं तोंड बघून ये जा. काय तुमची तोंड. अरे माकड बरी, पण तुमच्या तोंडाकडे बघत नाही र. अरे हे तुमचं दाढी मिशांचं जंगल. कोळशालाही शर्मेना खाली मान घालायला लावणारा हा तुमचा काळा कुट्ट रंग. बटाटा एवढे मोठे मोठे डोळे, भस्क वाकडं नाक आणि दगडाच्या आकाराचे जाड जाड ओठ. अबे चुप बे. क्या बघताय पागल के सारखा. हम कसा भी असलो तरी आदमी है ना. क्या खाली पीली पकपक लगाई. चुप 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 तो चुप. तुझ्या रस्त्याने मी जातो माझ्या रस्त्याने. अरे अरे ठहरो यार, इतना गुस्सा क्या काम का. देखो, तुम जिगरी आदमी बड़ा लगता है. क्या नाम है तेरा. लाडी गोडी लावण्यात तुम्ही यवन लोक खूप पटाईदार. हा, पण मी त्यात फसणार नाही, आधीच सांगून ठेवतो. इतना गुस्सा करू नको यार. मी दाढीवाला असलो ना तरी दोस्तीला एकदम पक्का है. मेरा नाम है डरपोक खान. तुझं नाव डरपोक. अरे काय रे तुमची नाव. फाजिल खान, मूरख खान, रेडा खान, अजगर खान. अरे तसा तू डरपोक खान. ये तो सब सच है, लेकिन तुम्हारा नाम क्या. माझं नाव, अरे माझं नाव पोपटराव. 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 वाह, बहुत खुश, बहुत खुश. क्या नाम है. अच्छा, तो पोपटराव, आज से तुम हमारा दोस्त, एकदम पक्का दोस्त. तू बोलेगा वैसा ही हम करेगा, लेकिन हमारा एक काम करना. आता दोस्त म्हटल्यावर तुझं हे काम केलंच पाहिजे. तेव्हा काय आहे ते बोल बघू. हमको एक
छोकरी म्हणताय. एवढं माझं काम केलं तर मी तुझी एहसान जिंदगीवर विसरणार नाही. यायला तुला पण त्या बाईचाच वेळ आहे वाटतं. जिथं तिथं ही बाई आडवी आहे. पण डोल जरा सांभाळून. अरे जानी दोस्तीची वाट ही बाईच लावते. तेव्हा तुझं मी काम करतो, पण बाईच्या लपड्यात आमची दोस्ती टिकली पाहिजे. कसं? एकदम बरोबर. तो बोल, कभी करेगा ये मेरा छोटा सा काम? बोलो बोलो, जल्दी बोलो. हो खान साहेब, तुम्हाला ही बाट छोटीशी वाटते. हो फार मोठं काम आहे ते. हो पुरुष झटकन उभ्याचा आडवा होतो, पण बाई आडवी कुठली? इकडची तिकडे होत नाही लवकर. तेव्हा तिला सावधगिरीने फिरवावी लागते. अच्छा. तेव्हा आणखीन एक 8-10 दिवस फिर, मग बघ तुझं काम पत्ते करतो की नाही ते. अरे जा रे जा. हे तर खरं माझ्या वाट्याला नाही. तुला जित्ता काढला तर नावच सांगणार नाही मान्यांच्या घराण्याचं. मान्याची महिना म्हणतात मला. या अल्लाह, ये छोकरी है या बिजली? अंगार है अंगार. मुझे बचाओ मेरे दोस्त, मुझे बचाओ. तुम बरोबर पटदर खान. हम बरोबर पटवतो तिला. तू त्या झाडाखाली जाऊन बस. जा जा, मी तुला साथ घालतो. इकडे लांब जाऊन बस. जा जा जा. हम बैठे हैं उधर, लेकिन तुम संभाल के पटा देना. हम बैठे हैं उधर. हा मी पटवतो. आता एकाला भागावला तर दुसरा आहेच की वाटेत दत्त म्हणून आडवा. असं काय रागवायचं मैनाबाई? अरे वा रे वा. बाई गोळी लावायला ही बाई आहे हे तुला नाही कोणी सांगितलं? आता ते तपासल्याशिवाय कसं सांगायचं? वर्ण दिसली बाई सारखी म्हणून आग मारली मैनाबाई म्हणून. असं काय पण बोलतोय. नाही तर गोड गोड बोलून साखर तळणी करण्यात तुमच्यासारखे पुरुष महावस्ताद असतात हे ठाऊक आहे मला. पण असं तुझ्या गोड गोड बोलून थापायला मी काय चालू नाही. सांगून ठेवते. अगं तुझा ठसका चांगला परिचयाचा आहे माझ्या. अरे ठसकाच का? वेळ आला ना तर झटका सुद्धा दाखवायला कमी करणार नाही मी. अगं हो हो हो, मान्याची महिना म्हणतात हो मला. हो हो, किती वेळा सांगशील? अगं मला पण पिसाचा पोपट म्हणतात. अगं हा पोपट चिडला ना तर तुझ्या सारख्या महिन्याची पलता होईल बघ. असं असं माहित आहे मला. पिसांचा पोपट आहे तो. नसा पिसाला कुत्र्यासारखा माझ्या अंगावर धावून येशील की काय? मी सुद्धा या सह्याद्रीच्या खोऱ्यातील वाघीण आहे म्हटलं. काय कमाल झाली. महिन्याची वाघीण झाली. काय जादू बिदू आहे का तुझ्याकडं? हे बघ उगाच माझ्या वाट्याला येऊ नको. मुखाने जाऊ दे मला, नाहीतर माझं इंग दाखवावं लागेल तुला. अगे दमकेला मी खबरणार नाही. नेताजी पालकरांचा एकनिष्ठ स्वामिनिष्ठ शूर शिपाई आहे मी. अरे वा गबरू. काय तर गुण आहे. एकनिष्ठ शूर शिपाई. अरे तोंड बघ तोंड. स्वतःचा मोहरा कधी आयण्यात बघितलाय? अरे सूर कसला शेंडा शिपाई आहेस तू. अरे मी सुद्धा काही अशी तशी ना. साजा ताईच्या सेवेतली एकनिष्ठ दासी आहे म्हटलं. काय जॅक गडी जमली बघ मैना. तू सारख्या ताईची एकनिष्ठ दासी मैना आणि मी नेताजी पालकरांचा एकनिष्ठ सेवक पोपटराव. सारजाताई आणि नेताजी पालकरांची एकदम जोडी छॅक आणि पोपट महिन्याची बी जोडी छॅक. काय बहार येईल बघ तुझी आणि माझी जोडी जमली तर. असं म्हणजे तुझा विचार तरी काय रे पोपटराव? तू मला समजतोस तरी कोण? अगं तुला काय समजाय ते समजून चुकलोय मी. पण काय गो महिने, मी एवढा पुरुषासारखा पुरुष असून तू मला अरे तुरीची भाषा करतेस. अगं माझ्या कानाला बरं वाटत नाही ते. असं काय तर म्हणे माझ्या कानाला ऐकायला बरं वाटत नाही ते. मग कानात बोट
तर घाल आणि जा मग आलाय मोठा नवरेपणा गाजवायला. होणार अगं ह्या तुझ्या स्वभावाने कसं जमायचं आमचं पुढं. अगं उद्या सकाळी तू माझी बायको झाल्यावर कसं होणार. मग तू होणार माझी बायको आणि होणार तुझं नवरा. अरे वा तुझी. आणि काय रे नवरोबा, मी तुझी बायको होणार हे तुला रे कोणी सांगितलं. हे सांगायला कशाला पाहिजे. दिसतंय की आणि तुझ्या बाला बी मी पसंत हाय. असो मग एक काम कर की तू आणि माझा बा दोघेही लग्न करा. अगदी लक्ष्मी नारायणासारखा जोडा शोभून दिसेल हो तुझा आणि माझ्या बाचा. महिने तोंड सांभाळ. सांगून ठेवतो आधीच. माझं डोकं फिरलं ना तर बघ मी एकदा गरम झालो का नरम होत नाही आधी. अरे जा नरम गरम वाल्या. दुसऱ्या कुणाला ते दाखव तुझी हुशारी. चल जाऊ दे मला. आलाय मोठा नवरेपणा गाजवायला. हट. अगं जा नाही होणार बाजूला. अरे चल हट. काय तुझा मोरा जराया मोरा, काय तुझा मोरा जराया मोरा. जाऊ नको नखरा बनविला नखरा, जाऊ नको नखरा बनविला नखरा. हो माही नाही. मला म्हणतात मायाची मैना. तुझ्या जीवाची करी लैला, हो तुझ्या जीवाची करी लैला, हो तुझ्या जीवाची करी लैला. अगं नाही जा. जाऊ मला हा झटका नको जाऊ मला हा झटका. मी दिसलो तरी तुला फटका, मी दिसलो तरी तुला फटका. मारून दिसीला तुला घेईन कुशीत, मारून दिसीला तुला घेईन कुशीत. मग जाऊ नको बाबाजी डोळे पुशीत, मग जाऊ नको बाबाजी डोळे पुशीत, मग जाऊ नको बाबाजी डोळे पुशीत. काय तुझा मोरा जराया मोरा, काय तुझा मोरा जराया मोरा. जाऊ नको नखरा बनविला नखरा, जाऊ नको नखरा बनविला नखरा. मला म्हणतात मायाची मैना, मला म्हणतात मायाची मैना. तुझ्या जीवाची करी लैला, हो तुझ्या जीवाची करी लैला, हो तुझ्या जीवाची करी लैला. नाही नको जाऊ मला हा झटका, नको जाऊ मला हा झटका. मी दिसलो तरी तुला फटका, मी दिसलो तरी तुला फटका. मारून दिसीला मी तुला घेईन कुशीत, मारून दिसीला मी तुला घेईन कुशीत. मग जाऊ नको बाबाजी डोळे पुशीत, मग जाऊ नको बाबाजी डोळे पुशीत, मग जाऊ नको बाबाजी डोळे पुशीत. जा. अरे काहे तू अरे काहे धडधडतेला, अरे काहे धडधडतेला. मेरे दिल पे करो मतवार, मेरे दिल पे करो मतवार. मत करो ऐसे नैना, मत करो ऐसे काही तू अरे काही अरे काही धडधडतेला, अरे काही धडधडतेला. मेरे दिल पे मेरे दिल पे मत करो ऐसे नैना, मत करो ऐसे नैना. तो मेरे साथ अरे जा हट. क्या ना धक्का मारती है, मुझे धक्का मारती है या बिजली. काय हो पोपटराव, आमच्या दोघांच्या मध्ये
मोकड़, मुझे मोकड़ कहती है। रडो मत पोपट, रडो मत. महिने हा माझा दोस्त आहे. चल आता पुढे जमणार आहे तेव्हा बोल, चालता होता बोलू. चल चल. नेताजी रावांची काही खबर? अजून काहीच बातमी नाही किल्लेदार साहेब. ठीक आहे. किल्ल्यावर बंदोबस्त नीट ठेवा. बुरुजावर दारुगोळा जय्यत तयार ठेवा. जातो. दिवस मावळतीला लागला तरी अजूनही नेताजी पालकरांचा पत्ता नाही. पालकर मोहिमेवरून तर कालच आले. आज आमच्या भेटीला येणार म्हणून जासूदही आला. पण असं येण्यास विलंब का? काही दगाफटका तर झाला नाही ना? असल्या दगाफटक्यांना शौर्याने तोंड देणारा शिवरायांचा शूर शिलेदार म्हणून नेताजींची ख्याती आहे. तरी सुद्धा मनात शंकेची पाल चुकचुकते. कारण सह्याद्रीच्या दऱ्याखोरात वेंकोजी वाघ थैमान घालून बसला आहे. दगा दगा बाबासाहेब, सावध रहा. रात्र फितुरीची आहे, सावध रहा. काय रात्र पितुरीची? काय सांगताय काय नेताजी? होय मामासाहेब, काल मोहिमेवरून परतल्यापासून सारखा बेचैन आहे. डोक्याचा असा फटका उडालाय की रागाच्या भरात माझ्या हातून काही आघाडीत तर खडणार नाही ना, याचीच मला भीती वाटते. पालकर, आपल्या संतापयुक्त बोलण्याने मला काहीच अर्थबोध होत नाही. तेव्हा बाबासाहेब, आता कोणावर कसा विश्वास ठेवावा? जिथं रक्ताशी बेलमान होऊ लागलं तिथं इतरांवर तरी कसा विश्वास ठेवावा? बाबासाहेब, आपण शिवरायाचे विश्वासू किल्लेदार आहात, पण आपण तरी मध्ये आहात का? नेताजी, आपल्याला अशी आदत शंका का यावी आमच्या इनामी गुणाची? देशाची गद्दारी करणारा बेमानपणाच्या मानाजीचा जन्म झाला नाही. आधी देशप्रेम, नंतर स्वतःचा स्वार्थ. स्वराज्याला स्वातंत्र्याची झालर नसेल तर आमच्या सारख्या सामान्य किल्लेदाराच्या जीवनाला अर्थ काय? महाराष्ट्र प्रिय देशाचा जीवनाचा मान आहे. महाराष्ट्र प्रिय देशाचा जीवनाचा मान आहे. महाराष्ट्र प्रिय देशाचा जीवनाचा मान आहे. देवदेशानी धर्मा पायी शिवतर हाती देऊनी हे. देवदेशानी धर्मा पायी शिरतळ हाती देऊनी हे. स्वातंत्र्य दे मान राखून खंडन, स्वातंत्र्य दे मान राखून खंडन करूच्या शत्रूचे, खंडन करूचे शत्रूचे. महाराष्ट्र प्रिय देशाचा अर्जुन जीवनाचा नमन आहे.
समाधान होणार नाही बाबासाहेब. द्रोह म्हटला की माझ्या तळपायच्या मस्तकात जाते आणि सर्वांगाचा फटका उठतोय. नेताजीराव मराठी स्वातंत्र्याचे रणझुंजार आहात. तुम्ही महाराजांचे लाडके शिलेदार, तसाच मी सुद्धा स्वामीनिष्ठ किल्लेदार आहे. प्राण गेला तरी हरकत नाही, पण देशाची देशद्रोह करणार नाही. होय ना बाबासाहेब, महा तुमचा लाडका भाचा बेईमान निघाला तर काय कराल तुम्ही? नको नको नेताजी, असं अभद्र बोलू नकोस. अशा सांध्य वेळी असल्या अभद्र बोलण्याने माझा असा देशप्रेमी मनाला आघात करू नकोस. पण नेताजी, देशद्रोही झाला तर मग मी मात्र तुमची किंमत करणार नाही. जरी तू माझ्या बहिणीचा कुलदीपक असलास तरीही शूर स्वाभिमानी मराठी रक्त माझ्या नस नसात वाहते. त्या रक्ताची शपथ घेऊन सांगतो नेताजी, बेमानी करणाऱ्या तुमची तर स्वतःच्या पोटच्या पोराची सुद्धा गई केली जाणार नाही. पण आजच असे विचित्र सवाल पुसण्याचं मतलब काय नेताजी? काय सांगू मामासाहेब, आपल्या भोवती आता वणवा पेटणार आहे, ज्यांच्याबद्दल आपण स्वप्नात सुद्धा विचार करू शकत नाही. अशी जीवाची जीवलग माणसं स्वराज्याला आग लावण्यासाठी हातात चूर ठेवून उभी आहे. कोण आहे तो विश्वासघाती, स्वतःच्या मायमाऊलीवर बेमानी करणारा तो चांडळ आहे तरी कोण? तो कोण आहे सांगताना मला लाज वाटते मामासाहेब. त्याचं नाव सांगण्यापूर्वी सारखं समजून जावी आणि ते बेईमान करता देशाला लागणारे पाप तिथल्या तिथंच काढून टाकावं. पण अजून पूर्ण शहानिशा झालेली नाही, तोपर्यंत असा विचारही करून चालणार नाही. कारण साखरियावर तलवार चालवण्यापूर्वी योग्य विचार करा, अशी आमच्या महाराजांची शिकवण आहे. सुखियापेक्षा स्वराज्य श्रेष्ठ आहे. राज्य सलामत तर आम्ही सलामत. मला सांगा, कोण आहे तो विश्वासघाती? काळोजी काय आणि माझा भाऊस भाऊ काय काळोजी जेते जितून नाही? होय मामासाहेब, दक्षिणेच्या मोहिमेवर महाराजांनी त्याला न पाठवता मला पाठवलं, म्हणून जेवढून काळोजी मोगलांना मिळाची बातमी सकाळीच मला बाहेरची नायकते दिले. इतकंच नाही तर काळोजी इम्रान खानला भेटून आल्याची वंदता आताच मला पोपटरावांनी दिले. मग आता पुढे काय करायचं ठरवलंस आपण? त्याचाच विचार करतोय मी सारखा. बाहेरची नाईक सारखा हे उभ्या राज्यात शोधून सापडणार नाही, तेव्हा त्याच्यासोबत प्रथम महाराजांना भेटून पुढे काय करावं ते ठरवणार आहोत आम्ही. तोरा करा पालकर, वेळ धोक्याची आहे, तशीच बोलायची आहे. आधी निसर्गाटा काळोजीची काळी कारस्थाने सुरू होण्यापूर्वीच त्याचा विमोट केला पाहिजे. नुकताच कुठे स्वातंत्र्याचा सूर्योदय होतोय, तेव्हा त्या काळोजी राहुला जमीनदस्त करून या स्वराज्यावर पडणारा अंधार आपण नाहीसा केलाच पाहिजे. काय सांगू नये, फक्त महाराजांची आज्ञा होऊ द्या. त्या क्षणी जाऊन त्या बेफाल काळोजीची गर्दन बांधले नाही तर नावच सांगणार नाही पालकरांच्या औलादीचं. आपल्या पराक्रमाबद्दल कुणाचाच दुमत नाही पालकर, पण वेळ फार आणीबाणीची आहे. आपलाच भाऊ शत्रूला सामील झालाय. आपल्या सगळ्या चोर वाटा, दारू गोळा आणि धान्य पुरवठ्याची खबर शत्रूला अगदी बिनचूक मिळणार आहे. आणि हे घडण्यापूर्वीच काळोजीचा आपल्याला बंदोबस्त करावा लागेल. आपण स्तब्ध झालात पालकर का? काळोजी तुमचा भाऊ आहे म्हणून? आपला गैरसमज झाला नाही. हा नेताजी स्वामीनिष्ठ सेवक आहे. आधी स्वराज्याची रखवाली आणि नंतर भाऊबंधाचे मेळकरी राखणारा शिवरायाचा शिलेदार आहे.
दैवाने खाणारा होता पाऊच काय पण जन्मदाता बाप जरी असता तरी त्याच्या सामचरने गर्दन मारायला मी माग पुढे राहिलो सेवक या महान स्थळा लाभले म्हणूनच शिवप्रभूने हे राज्य उभे केले. हे राज्य होणे ही त्यांची इच्छा. बालका आता इथं थांबून उपयोग नाही. घोड्यावर मांड टाका आणि त्यांना ब्रोईडेसर गाठा. मी पोपटरावांना पुढची कामगिरी सांगून येतोय तुमच्या पाठोपाठ. जशी आपल्या नाईक येतो मी मामासाहेब. महाराजराव मला ही जल्दीनं रोहिणीश्वरी रवाना झालं पाहिजे. पण मी काय सांगतोय तिकडे जरा ध्यान द्या. मला मिळालेली बातमी खरी की खोटी ते अजून ठरायचं आहे. पण काळजी लवकरच स्वतःचं लग्न उरकून घेण्याच्या घाईत आहे. त्यासाठी कदाचित तो तुम्हाला भेटण्याची दाट शक्यता आहे. तेव्हा सावध राहा आणि उद्या जातीनं रोहिणीश्वरी महाराजांची भेट घ्या. येतो आम्ही. काळूजी पितूर नाही अशा देशद्रोहाला मी माझी मुलगी देणार नाही. किल्लेदार साहेब बाहेर काळोजी आला असून त्यांना आपली भेट पाठवून दे त्यांना. काळोजी आज आपली पावलं किल्ल्यावर कशी काय वळली? आपल्याच भेटीसाठी मामासाहेब. सध्या दिवस आले आहेत ते धक्का धक्कीचे. स्वराज्याच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा करावा लागतो. उसत कसलेली नाहीत तरीच वेळेत वेळ काढून मी आपल्या भेटीसाठी आलो आहे मामासाहेब. आमच्या भेटीचा मतलब आमच्या कामी येईल तर फार बरं होईल काळोजी. आपण ठरविल्याप्रमाणे मी तुमच्या सारजाबरोबर लग्न करायला तयार आहे. तेव्हा मुहूर्त कुठला धरावा? खबरदार काळोजी, यापुढे असले शब्द उच्चारणारी तुझी जीभ मुळासकट हसटली जाईल. वेळेला गर्दन छाटली जाईल. माझी शारदा उभा जन्म
वार राहिली तरी चालेल, पण तुझ्यासारख्या निर्मळ हरामाला मी माझी पोळगी देणार नाही. मामासाहेब, आपला काहीतरी गैरसमज होत आहे. माझ्यासारख्या लेकीच्या लेकराला तुम्ही नराधम म्हणून दुखावत आहात. मामासाहेब, आपली मुलगी मला न देण्याचं कारण काय? कारण तुम्ही देशद्रोही आहात, देशद्रोही. काय? मी हा काळोजी जेव्हा देशद्रोही नाही मामासाहेब, हे त्रिवार खोट आहे. खऱ्या खोट्याची सत्यता पटली आहे काळोजी. फक्त राज्य आज्ञा झाली नाही म्हणून आजपर्यंत जिवंत राहिला तुम्ही. बोला, तुम्ही खानाला फितूर नाही? पण मामासाहेब, मी फितूर आहे याला पुरावा काय? तुमच्यावर स्वराज्यात चारही बाजूनी होत असलेले फितुरीचे आरोप हा पुरावा. शिवाय माणूस खरं बोलतो की खोटं बोलतो हे त्याच्या चेहऱ्यावरून हेरता येतो. काळोजी, तुम्ही फितूर नाही त्याची साक्ष तुमच्या आत्ताच्या चेहऱ्यावरून येतोय. जाता दोन काळा करा कुठेतरी. स्वतःचा जीव प्यारा असेल तर महाराजांना शरण जा. नाही पेक्षा स्वतःच्या मरणाची चिंता रचून ठेवा. नाही, भिणार नाही. स्वतःच्या जीवाची भीती बाळगणारा हा काळोजी जे झाला आहे. आणि मामासाहेब, तुम्हाला सुद्धा सांगून ठेवतो, तुमची मुलगी मला तुम्ही द्यायला नकार दिला खरा, पण आता मी सुद्धा पाहतो तिचा लग्न कुणाबरोबर आणि कसं होतं ते. कोण आहे तिकडे? त्या काळोजीचा पाठलाग करा. तो कुठल्या दिशेने जातो याचा अंदाज घेऊन ताबडतोब आम्हाला खबर द्या. भाईजान, कौन है ये साधु? साधू नाही, फक्त बोलू दिसतोय. आपल्या शामियाच्या आसपास बघत होता. चालत देत नाही. कौन है ये तू? बोलता क्यों नहीं? कौन है तू? असा बोलणार नाही. आपल्याला फोडून काढू, त्याशिवाय उसकी जबान खुलेगी नहीं. अरे ये साधु की औलाद, बोलो, सच सच कहो, कौन है तू? या शिवाजी का जासूस? बोल. दे उसका भला, ना दे उसका भी भला. ऐकलं खान साहेब? हा असा बोलणार नाही. याला तापकाने फोडून काढू, त्याशिवाय उसकी जबान खुलेगी नहीं. शिवाजीचा हेर असलास तर या इम्रान खानाच्या हातून तू जिवंत जाणार नाही. बोले बैरागी, स्वतःची जान तुला पाहिजे असेल तर खरं खरं सांग, कौन आहेस तू? दे उसका भला, ना दे उसका भी भला. अभी तुम्हारी भलाई और बुलाई मालूम पड़ेगी तुम्हें. बड़ा बोलाने बोल, तू कौन है ते? नाहीतर तापकाने चावडी लोळी मिळती. बोल. दे उसका भला, ना दे उसका भी भला. क्या वकास लगा हराम जादे? बोलो, तुम शिवाजी का जासूस है या नहीं? दे उसका भला, ना दे उसका भी भला. एक देव के अंदर अभी हो साधु, अभी तो वहां खोलेगा ना तू. आओ आओ दोस्त, आपको मिलकर बहुत खुशी हुई है. आभारी आहे मी आपला खान साहेब. खान साहेब, हा साधू कोण? इनके ही खोज में है हम लोग. कालूजी, आप देखिए, जरा नजदीक से जाके देखिए. कोण आहेस तू? बोल, कोण आहेस तू? हाँ तो साला ही बोलना. जाओ जल्दी वही साला जाओ, जल्दी करो. थांबा खान साहेब, याला तुम्ही ओळखणं शक्य नाही, पण याला मी ओळखलं आहे.
काय बहिर्जी नाही, शिवाजीचा सर्वात हुशार आहे, शूर, मुत्सद्दी, स्वाभिमानी शिलेदार, शिवाजीचा एकनिष्ठ सेवक. तू सगळ्यांच्या डोळ्यात धूळ फेकशील, पण या काळोजीला फसवण्यात एवढा सोपं आहे. गेले 3 दिवस तू माझ्या पालतीवर आहेस हे तेव्हाच ध्यानी आलं होतं माझ्या. म्हणूनच गुंगारा देऊन तुला आता सुद्धा पुढे येऊ दिला मी. म्हटलं तू बंदिवान झाल्यानंतरच पुढे येऊ आपण. बोल आता तरी खरं सांग खान साहेबांना, तू खरा कोण आहेस ते? धोत तुझ्या जिंदगीवर. अरे कशाला मराठ्याच्या पोटी जन्म घेतलास? तुझ्यासारख्या भेगराच्या औलाद पुढे काय बोलणार? पण लक्षात ठेव काळोजी, माझ्यासारख्या शेकडो बहिणी जरी तू पकडून दिले तरी आमच्या प्रत्येकाच्या हुंकाराबरोबर हजारो बहिणी या महाराष्ट्रात निर्माण होतील आणि तुझ्यासारख्या देशद्रोहाचा नाही तर वळवळणारी तुम्ही बेताची कलम केली जाईल. अरे जिभेचीच काय, जीवाचीही पर्वा न करणार आम्ही जातीवंत मराठी आहोत. या निमधरम काळोजीसारख्या घर भेजामुळे आज जरी मी तुझ्या हाती सापडलो असलो तरी आमची आई भवानी समर्थ आहे आमचं रक्षण करायला. आई भवानीच काय, आता तुला तुझा काळ जरी आला तरी तुझी इथून सुटका होणार नाही. खान साहेब याला काहीच करून डांबून ठेवा आणि शिवाजी गिरफ्तार होतात या कुत्र्याच्या मोदऱ्यात ठार मारा. ठीक है काळोजी, आजच ले जा विश्राम जाने को. याच्यावर चांगला पहारा ठेवा. हा दिसत ना तर आपला डाव फसलाच म्हणून समजा. जा घेऊन द्या. येणे उसकी औलाद. चलो. पाहिलं खान साहेब, अशा आहेत या मराठ्यांच्या औलादी. प्रत्यक्ष तुमच्या शामियाला घेऊन घुसला तो, म्हणजे एवढी धीराची छाती असेल त्याची. या अल्लाह, सचमुच काळोजी तुम्ही मराठी लोक बहुत चालाक आहे. आपली तारीफ करावी तेवढीच थोडी. काळोजी काही नवीन बातमी? खान साहेब, आपल्याला मिळाल्याची बातमी शिवाजी पर्यंत पोहोचली असून नेताजी पालकरांसारखा माझ्या शोधात आहे. त्यानेच तर या बहिर्जी नाईकला वेशांतर करून इथं पाठविला आहे. बहिर्जी आता आयताच आपल्या हातात सापडला आहे. तेव्हा आता शिवाजीला बंदिवान करण्यासाठी आपला मार्ग मोकळा. त्याची काळजी सोडा काळोजी. ए इम्रान खान शेख का बच्चा है. बहिर्जी सारखा मामूली उंदीर माझ्या पंजातून जाणं आता शक्य नाही. कहा तुम्ही खान साहेब, तुम्ही समजता तेवढा बहिर्जी मामूली नाही आहे. मोड मोठा लढवे आला हा म्हणता चुकवणारा बहिरपी आहे तो. आणि शिवाय तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या शिवाजीला प्रथम त्या नेताजी पालकराचा काटा काढावा लागेल. नेताजी रूपी धोंड बाजूला केले की शिवाजीला जेरबंद करायला आपला मार्ग मोकळा. तेव्हा जे काही तुमच्या मनात आहे ते बोलून टाका काळोजी. यापुढे आपल्या सल्ल्यानं आणि आमच्या शक्तीच्या पाठबळाने हा उभा मराठी मुलूक सर करूया आपण. खान साहेब, मी शिवाजीच्या शत्रू म्हणूनच आपला मित्र झाला आहे. तसा शिवाजीला पाण्यात पाहणारा एक बलाढ्य माणूस त्या सह्याद्रीच्या जंगलात आहे. तुमच्यापेक्षाही शिवाजीचा खरा शत्रू आहे तो. तेव्हा त्याला सुद्धा आपण विश्वासात ठेवूया. एकदा का तो आपल्याला मिळाला की शिवाजीचे सगळे साथीदार भुंग्याप्रमाणे छेडून टाकू आपण. ऐसा कौन है वो बहादुर जिसकी तुमको तलाश है और वो शिवाजी का दुश्मन है? दुश्मन? अहो फक्त दुश्मनच नाही तर शिवाजीचा पक्का हाड वैरी आहे तो. क्या नाम है उसका? वेंकटराजी वाघ. सह्याद्रीच्या दरीतला वाघच आहे तो. तेव्हा सुद्धा आपण येत्या 4 दिवसात त्याची भेट घेऊया. जरूर जरूर. आपला फायदा होत असेल तर आपण जरूर भेटूया त्याला. पण काळोजी, काही दगाफटका तर होणार नाही ना? या काळोजीच्या जीवात जीव असेपर्यंत तुम्हाला दगाफटका होणार नाही. खान साहेब, चला आपण पुढच्या कामगिरीकडे वळूया. चलो, तुम मिल गए तो अभी हमें क्या काम है? चलो. अगं
लागली ना तर आमचा मामला खतम. अगं हळू बोल ओरडू नको. अगं आई ग. हा बघ काढला काटा तुझ्या पायातला. आता उठ. अहो पोपटराव, तो सामने दिसतो, तोच तो मोगल सैन्यांचा डेरा. होय कुठे? होय ग होय, तोच तो इम्रान खानाचा डेरा. हे बघ तिकडं त्या मोठ्या स्थळाकडे. कोण आहे ग तिकडं? जरा तुझ्या नजरेनं बघ बघू. त्या झाडाला बांधलेले ना. अहो पोपटराव, ते तर आपले नाईक. हो नाईकच आहेत ते. काय काय सांगतेस का? नाईक? होय नाईकच ते. पण महिने त्यांच्याजवळ तो पहारा कोण देतोय ग? महिने त्याच्या बाजूला तो डरपोक खानच पहारा देतोय. मग आता काय करायचं? त्याचा पहारा बाजूला झाल्याशिवाय नायकांची सुटका होणार तरी कशी? अगं तुम्हा बायकांच्या ध्यानात येणार नाही ते. त्याला आमच्यासारखं बाप्यांचं डोसकं लागतं. माहित आहे मोठ्या डोक्याचे आहात ते माहित आहे मला. आता जा आणि नायकांना सोडून घेऊन या. महिने आली नामी युक्ती डोक्यात आली बघा. पहारासाठी आहे डरपोक खान, म्हणजे माझा जानी दोस्त कसला? कामापुरती दोस्त, बाकी सगळा दुश्मन. मी त्याला तिकडून हलवतो म्हणजे तो इकडे येईल. इकडं आला तर त्याला इश्काचा गुंगार देऊन थोडा वेळ रंगवून ठेव. तोपर्यंत तू त्या झाडाकडे थांब. तो इकडे आला की त्याला गाठ. कसं? आता तुम्ही सांगा तसं. पण लवकर या बरं का, नाहीतर तो मेला आहे सावट. मी लवकर येते, पण तू जरा सांभाळू, नाहीतर मला विसरून पडशील त्या बोकड्याच्या गळ्यात. अरे जा रे जा. असे कितीतरी बोकड कापलेत मी शिमग्याला. एका कचक्यात त्याची दाढी काढून त्याच्या हातात देईन मी. अरे मानाची मैना म्हणतात मला. कमाल झाली. काय भूत बीत नाही का आज? भूत असाल मुलाकात घेऊन जा, मेरा सलाम लेके जा. लेकिन असा घाबरवू नको. आधीच माझं नाव आहे डरपोक खान. तू असले आवाज काढून मला तू आणखी डरवू नकोस. येतो झाला कुठंच आहे. या असल्या बुताडकीमध्ये पहारा देणार तरी कसा? मेरे बाप भूत राजा, तुला खाने को मागता है ना, तो त्या बहिर्जी नायकाला जाऊन खा, पण मला जिवंत ठेव. अरे तिकडे माझी बिबी एकटीच आहे, तिला दुसरा कोण बी नाही. मी मेल्यावर तिथं कसं होईल? मग तिचा सगळा बांधा होऊन जाईल. या अल्लाह, परवरदिगार, अभी तू ही मुझे बचाओ. परवरदिगार आलम. खान साहेब, अहो खान साहेब. या अल्लाह, इतना नजदीक आया. अभी तो मर गया, मैं तो मर गया. खान साहेब, अहो खान साहेब, अहो भूत नाही, मी हाय मैना. अहो कधीपासून मी तुमची त्या पलीकडच्या झाडाकडे वाट पाहत होते, पण तुमचा कुठे पत्ता असेल तर ना. फिर वो आवाज, वो कहाँ से है? अहो कसला आवाज आणि कसला काय? तुम्हाला घास झाला असेल. अहो आवाज असता तर मला नाही का ऐकू आला असता.
ये भी बराबर है, लेकिन तू इकडे कशी आले अशीच तुम्हाला भेटायला. याला शर्म है, शर्माती है, हमको देख के मुरड़ती है. मैना बाय, हम तुमको पसंद है. खान साहेब, म्हणूनच तुम्ही तुम्हाला भेटायला आले ना. तू मुझसे प्यार करती हो? बहुत, खूप मोठा वाला प्यार करते मी तुमच्यावर. मैं भी तुम्हारे ऊपर मरता हूँ मेरी जान, लेकिन वो पोपट बिचने आगे लफड़ा करता है. कोण? तो पोपट, तो मर तुकडा, त्याचं मड गेलं ते. अहो त्याला एवढं काय घाबरायचं? केवळ तो मर तुकडा पोपट. आणि कुठे तुम्ही? मी इतका सुंदर दिसतो? भलतेच. तुमची दाढी किती छान, तुमचे डोळे किती पाणीदार, तुमचा रंग किती मोहक. खान साहेब, तुम्ही रागावणार नसाल तर एक गोष्ट सांगू का मी तुम्हाला? गुस्सा? तुम्हारे बारे में गुस्सा? नहीं नहीं, कभी नहीं. मुझे तुझे देख के मेरा गुस्सा भागता है प्यारी. गुस्सा काय तू? तुम्हारे लिए एकच काय, मी सगळा गुस्सा सोडून द्यायला तयार आहे. खान साहेब, आता की नाही मला एकटीला राहायला कंटाळा येतो. तेव्हा जरा माझ्याकडे बघा. अहो बघा ना. देखता हूँ प्यारी, ऊपर से नीचे तक देखता हूँ, लेकिन शर्म लगती है मुझे. खान साहेब, अहो शरम तर कशाला? आता की नाही मला हा विरह सहनच होत नाही. तेव्हा लवकरात लवकर तुम्ही माझ्याशी लग्न करा. नाहीतर दोन काळा पोपट आहे की चोच मारून बसायला टपून बसलाय. काय सांगतेस का? शादी माझ्याबरोबर? तेरी शादी? हो खान साहेब, ही महिना आता तुमच्याशी शादी करणार आणि मग तुमची बीबी जान होणार.
बहन ने नहीं भाग गया क्या कहीं भाग गया मंडल शादी कहीं भाग गया। शाबास बहिणा पोपटराव, तुमचे दोघांचे आभार कसे मानू मी. चला त्वरा करा, इथं थांबणं धोक्यात आहे. पोलीस रोहिडेश्वराचा रस्ता धरूया. चला